आईच्या किणकिणणाऱ्या बांगड्यांमध्ये सुखाची व्हायोलिन दरवळत असते. अडथळे सर्वांनाच येतात. तुम्हाला ठरवायचं आहे रडायचं की लढायचं. श्रद्धा ही सामर्थ्यवान असते. कशावर तरी श्रद्धा असल्याशिवाय माणूस जिवंत असूच शकत नाही. कुणीच कुणाचा नसतो साथी, देहाची होते माती. आपणच आपल्या जीवनाचे सोबती, कशाला हवी ही खोटी नाती. एकदा आपण पुढे जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर मागे वळून पाहू नका. मागील भागातील आरशामध्ये आपले भाग्य कधीही मिळणार नाही. कुठेतरी केलेल्या कर्माची भीती आहे, नाहीतर गंगेवर एवढी गर्दी का असते? पाप विचारात असतं, शरीरात नाही. आणि गंगा शरीर धुते, विचार नाही. दुसऱ्याला धोका देणं, फसवणं सोपं असतं, पण तीच वेळ स्वतःवर आल्यावर कळतं धोका, फसवणूक आणि दुसऱ्यांचं मन म्हणजे काय असतं ते. आयुष्य म्हणजे समस्या सोडवण्याचा प्रवास, शिकवण्यासाठी धडे, परंतु सर्वात जास्त अनुभवण्याचा अनुभव. स्त्रियांची जात आणि दिव्यातली वात सारखीच असते. स्वतःचा विचार न करता आयुष्यभर परिवारासाठी जळत असते. दुःखात पाठ दाखवणारे आणि परिस्थिती समोर पाठ देणारे यातील फरक म्हणजे माणुसकी. असंख्य दुःखांना लपवून चेहऱ्यावर स्मित हास्य निर्माण करणं यासारखं बोलकं नाटक कोणतं असू शकतं? आयुष्याला समजून घ्यायचं असेल तर आयुष्याचा परीघ आणि त्याच्या भूमिकेत शिरून विचार करावा लागतो. आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. कॉपी करता येत नाही, कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते. आयुष्य जगायला मिळणं हा प्रत्येकाच्या नशिबाचा भाग आहे. मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे, पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा फक्त कर्माचा भाग आहे.